नमस्कार मित्रांनो, मी संतोष पटेलवरती आपल्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। शिमग्याच्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि होळीच्या सुद्धा शुभेच्छा। सगळ्या शिमगोत्सव पालखी उत्सव जो चालू आहे, या पालखी उत्सव निमित्ताने सुद्धा आपली पहिली एक पालखी निघून गेली आपल्या गावात आणि आता तिन्ही सांजेची वेळ झाली मित्रांनो। आणि तिन्ही सांजेच्या वेळेस आमच्याकडे येते ती पालखी वाघिवणे गावची, मौजे दापोली तालुका, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्रामध्येच अशा या दापोली तालुक्यातील गाव आहे वाघिवणे। अगदी डोंगरात वसलेला गाव आहे आणि या डोंगरात वसलेल्या गावाची पालखी आज बरोबर तिन्ही सांजेच्या वेळी येते आणि तिन्ही सांजेच्या वेळी येऊन अगदी वस्तीची राहते आणि मग सकाळी सगळे गाव वगैरे घेऊन अगदी आरामात निघून जाते। तर मित्रांनो, पुन्हा एकदा नक्कीच या शिमग्याचा आनंद घेऊया आणि हा 2024चा शिमगा अगदी मजेत आपण आनंदात घालवून अगदी मस्तपैकी शिमगा रंगवायचा आहे आणि खेळायचं सुद्धा आणि पालखीचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे। सगळ्यांनी पालखीची मजा सुद्धा घ्यायची आणि दर्शन सुद्धा घ्यायचं, या देवाचं, या पालखी रूपी देवाचं दर्शन घ्यायचं आणि सगळ्यांनी अगदी मस्त शिमग्याची अगदी सुट्टी घालवायची। आणि आपण भेटू आता, पालखी येईल थोड्या वेळात। पालखी आल्यावरती नक्कीच दर्शन घडवतो। शिमगा म्हटला की सगळ्यात मोठा सण असतो शिमगा उत्सव, गणपती उत्सव, अगदी मे महिना, हे सगळे जे आपले सणवार येतात ते सगळे मोठे सण असतात। त्या या मोठ्या सणांना अगदी आवर्जून लोक उपस्थित होतात। तर तुम्ही सुद्धा या शिमग्याचा आनंद घ्यायचा आणि आपणही सगळ्यांनी घेऊया। बघूया आता थोड्या वेळात पालखी आल्याच्या नंतर। पालखी आलेली आहे वाघिवण्याची। डायरेक्ट इथे जाणार आहे, कुठे माहितीये का, पड्याच्या इथे, कारण वस्तीची पालखी आलेली आहे। अशी मी म्हटलं तुम्हाला शिमग्याची अगदी वाघिवण्याची पालखी घेऊन अगदी आपल्या या गावात अगदी आग्रहाची विनंती केली होती आणि आग्रहाच्या विनंतीवर मान देऊन ते आलेले, त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून सगळ्याचं या शिमग्याच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो। खरोखर यांना सगळ्यांना शिमग्याच्या शुभेच्छा। सर्व शिमग्या आपल्या वाघिवण्याच्या खेळ्यांना जे पालखी सोबत आलेले त्या सगळ्यांना, आणि असेच आमच्या गावात तुम्ही दरवर्षी पालखी आणत जावा, हीच आमची आग्रहाची विनंती असेल। तर मित्रांनो, आता आपण पालखी आता जेवण बिवण होणार आहे आणि मग सकाळी जे सगळं गाव घेणार आहे आणि आता वस्तीची पालखी आलेली आहे, त्यामुळे आता आपण इथेच थांबणार आहोत आणि सकाळी सगळं मिरवणूक पालखीची वगैरे जी असेल ती आपण सकाळी बघू। सो वाघिवण्याचा भैरी देव आणि सोबत कालगाय वगैरे सगळ्या देवी आपल्याला दिसत आहेत आणि देव अगदी मुकुट बसवलेले आहेत आणि प्रमुख देव भैरी देव आणि त्यासोबत ही अगदी संपूर्ण देवी वगैरे असे बसवलेली पालखी सज्ज करून आणलेली आहे आणि वाघिवण्याची आपली या वाघिवण्याच्या भैरी देवाची पालखी आज आपल्या गावात आलेली आहे। आत्ता ती स्थानबद्ध झालेली आहे पड्यांच्या इथे, सालाबाद प्रमाणे जशी येते, मध्ये काही वर्षी येत नव्हती परंतु आता पुन्हा एकदा यायला जाते। त्यामुळे शिमगा उत्सव हा खूप आनंद आणि उत्सवात जातो, असं सातारा गावात आल्यानंतर प्रत्येक पालखी असं वाटतं आणि शिमगा आहे असं वाटतं आम्हाला अशा पालखी आल्या की। खरोखर अशा पालख्या याव्यात आणि आपला आनंद उत्साह अगदी प्रलोभनात जास्त वाढवावा, हीच सगळ्या या भैरीदेवाच्या चरणी प्रार्थना असेल माझी। सो सकाळी आपण भेटू पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे। तर मित्रांनो, बघितलं आपण रात्री पालखी आली होती वाघिवण्याची आणि आत्ता निघाली गाव घेऊन, सगळे खेळी अगदी सज्ज झालेले आहे
आणि शिमगा म्हटल्यानंतर खालूबाजीशिवाय मजाच नाही. आणि हा खालूबाजीशिवाय जर असेल आणि या पालखीबरोबर हा तास असेल तर या तासाशिवाय पालखीला जी तास असते ना ती येत नाही. आणि आपण पालखी आता बाहेर काढतो. ही बघा संपूर्ण देवांची रचना केलेली आहे आतमध्ये. भैरी देव. आणि ही दुसरी देवी कोणती आहे? आणि जोगेश्वरी. अच्छा, अशा प्रकारची देवांची नावं आपल्याला कळलेली आहेत. तर मित्रांनो आता गाव घेण्यासाठी पालखी सज्ज झालेली तयार झालेली आहे. आणि आता अगदी पालखी गाव घेण्यासाठी निघणार आहे. पालखीच्या निमित्ताने शिमग्याचा केली हवं. काय हातात बघा घेऊन आलेला आहे. हे बापू बापू. आता आपण सकाळी पहाटेला जरा पालखीचा नाचवण्याचा आनंद घेतलेला आहे. आणि खेली माझ्यासोबत आहेत सगळेजण अगदी. आणि खूप मजा आनंद येतो असा पालखी नाचवताना. कारण पालखी नाचवण्याचा योग आपल्याकडे आलेला आहे वागिवण्याची. आणि त्या निमित्ताने आज आपण पालखी नाचवलेली आहे. तर आता गाव घेण्यासाठी पालखी निघाली. आपली चिखलेंच्या घराकडून वरून आलेले आहे खाली. आणि निघालेलं आहे गावात. असं सगळीकडे गावात फिरते पालखी. आणि प्रत्येकाच्या घरोघरी दर्शन देत असते. आणि घरोघरी दर्शन देऊन अगदी सगळ्या भक्तांना देवभक्तांना अगदी तृप्त करत असते. शिमग्याच्या निमित्ताने ही वागिवण्याची पालखी भैरी देव, कालकाय, जाकमाता वगैरे वेगवेगळ्या देवांची नावं आहेत. आणि ती देवांची नावं आपण बघितली. तर आता पालखी आपल्याकडून वरून खाली आलेली आहे. आणि बटावळे वली वगैरे असे हा सातांबा गावावरती काय करणार आहे तर पुन्हा आपल्या गावाला जाणार आहे. आपण पालखीचा आनंद घ्यायचा आहे. असं हे खेले. हा बघा खेले. हा मुंबईचा खेले ना हा गावचा खेले. हो हा मुंबईचा खेले नाही गावचा खेले. बघा पालखी बघायसाठी आणि नाचवायसाठी खेले आलेले ते बघा. ए बापू बापू जरा हास हास बापू हास जरा हास.
मित्रांनो आपल्या पालखी घरी आलेले आणि वाघिणीचा भैरी देव अगदी वर्षाने पुन्हा एकदा घरी आलेला आहे आणि शिमग्याच्या निमित्ताने पाणी येतं बाबा पाणी शिमग्याच्या निमित्ताने वर्षाने पुन्हा एकदा देव आपल्या घरी आलेला आहे आणि त्याचं आपण स्वागत केलेलं आमच्या घरी. तर सगळी खेळी मंडळी सुद्धा आपल्याला दिसते अगदी सगळे आनंदाने उत्साहित आहेत या पालखीच्या निमित्ताने आणि सगळ्यांचा फोटो मला एक पाहिजे. सगळ्यांचा सगळी खेळी वाजून सगळ्यांचा फोटो 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 सगळ्यांचा जय बाबांनी वाघिवण्याचा भैरीदेव अगदी आग्रहाची विनंती आणि मान सन्मानाने आज आलेला आहे. आपण त्याच्या कालपासून रात्रीपासून स्वागत केलेलं आहे जेवणा खावणापासून आणि आजही सुद्धा सगळ्या मंडळींनी स्वागत केलेलं आहे. सर्व त्यांच्या वाघिवणे ग्रामस्थ महिला मंडळ खेली आणि सर्व मुंबईपासून तिथपर्यंत गावापर्यंत जे सर्व मंडळ आहेत त्यांना सातांबे गावाकडून या शिमग्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि हा शिमगा उत्सव त्यांना आनंदी आनंदात जावो हीच भैरी देवाच्या जागमतेच्या आणि ज्या कोणते देव आहेत त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज वाघिवणे गावात जशी पालखी या वर्षी आली तशीच पुढच्या वर्षी सुद्धा यावी अशी मी खेळ्यांना विनंती करतो आणि असंच आनंदाने आमचा हा शिमगोत्सव साजरा करावा सातांबे गावात येऊन दरवर्षी येतात तसं अशीच विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. उत्साह काय कमी होत नाही. शिमग्याच्या निमित्त अजून उत्साह वाढत चाललेला आहे. या पालखी जशी नाचवतोय जशा पालख्या गावात येत आहेत काले गाली आज गाली वाघिण्याची हा उत्साह आणि आनंदाला काय पारावरच उरलेला नाही. कारण आनंद जसा गगनात मावेन असं झालंय जशा पालख्या नाचवतोय किंवा पालख्या येत आहेत आणि हे खेळी आपला उत्साह वाढवतायत. हे असा गावात पालखी त्याबद्दल त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. मित्रांनो शिमग्याचा खेळ नुसता शिमगाच नव्हे कारण का शिमग्याच्या खेळामध्ये कोणाचा काठी खेळ असतो नमन असतं वेगवेगळ्या प्रकारचे तमाशे असतात आणि या तमाशामधूनच हे सगळी काय असते शिमग्याची सोंग. आता ही सोंग कशासाठी काढलं किंवा हा सार्वजनिक खेळ कशासाठी असतो तर एकमेकांची माणुसकीची नाते जोडण्याचं काम करतो हा शिमग्याचा खेळ. आणि या प्रत्येक खेळामधून आपण आपलं माणुसकीचं नातं प्रेमाचं प्रतीक आणि आपल्या मैत्रीचं नातं हे जोडलं जातं. अशा या नात्यामधून ओळख होत असते माणसाची आणि यामुळेच हे असे आपल्या सण हिंदू धर्माचे सण असतात आणि त्यातून आपली एकी किंवा एकता निर्माण व्हावी असं यासाठीच आपला हा शिमग्याचा खेळ असतो. तर अशा प्रकारे या शिमग्याच्या खेळाचा रंग आणि आनंद आपण उडवत राहायचा आणि
अशाच या शिमग्याच्या खेळात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे ही सगळ्यांना अगदी नम्र विनंती आणि उत्साह आपला वाढतोय याच्यामुळेच असे पालखी येतात त्याच्यामुळे आपल्या देवांची नावं खेळांकडून संबंधात आहेत यापुढे मला देवांची नावं आता तुम्ही सांगायचे काय काय देवांची नावं आहेत भैरी दाकमता कालेश्री कालकाय नवलोबा अजून कोण राहिलाय अजून आहे कोण तर मंडळी बघितलं तर वाघिवण्याच्या पालखीत अशा प्रकारे हे देव बसवून अगदी हा रथ बाहेर काढला जातो आणि या रथात आम्ही सामील झालेलो आहे या पालखी उत्सवाच्या शिमग्याच्या निमित्ताने तर हा रथ आता गावातून जवळजवळ फिरलेला आहे शेवटची काही 2-4 घरं राहिलेली आहेत घरं घेतली की मग आपली पालखी या परतीच्या प्रवासाला म्हणजे त्यांच्या गावाला निघणार आहे देव त्यांचा आणि असाच हा देव आपल्याकडे आलेला नाही या देवांमध्ये आम्ही सुद्धा सगळे सामील होऊन त्यांच्यामध्ये हा उत्साह आणि आनंद वाढलेला आमचा गावचे बघा अध्यक्ष आहे आता दुःख एवढं होतंय की देव गावात आला कालच्यापासून आता निघतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय की मनाला थोडस अतृप्त समाधान झालं आल्याच्या नंतर परंतु आता दुःखाने असं वाटतंय की आमच्यापासून कोणतरी दूर जातोय आणि वाघिवण्याचा भैरी आता आलेला आणि आता निघालेला आहे त्याच्यामुळे थोडस मनात पण शिमग्याबद्दल आनंद निर्माण करून गेलाय पण आता निघाल्याच्या नंतर थोडस अंतकरणात दुःख होतं आणि तसंच दुःख झालेलं आहे आता आणि आता आपल्यापासून हा भैरीदेव निघणार आहे त्यांच्या मार्गाला कारण का शेवटी प्रत्येक जण येणार आणि जाणारच असतो हा सृष्टीचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आपण त्यांना आता निरोप देणार आहोत शेवटचा आपल्या गावातून आणि मग ते पुढे सुकोंडी जाऊन पुढे बोरथालीत आणि मग वाघिवण्यात आता जवळजवळ मला वाटतं किती दिवसाचा प्रवास झालेला आहे 6 दिवसाचा प्रवास 6 दिवसाच्या प्रवासात पाय किती झिजले असतील खांदे किती दुखत असतील ढोल वाजवून पालखी घेऊन आणि किती शरीराला त्रास होत असेल याचा काय जाणीवच नाही परंतु देवासाठी नक्कीच हा पायदळी प्रवास त्यांचा चालू झालेला 5-6 दिवसाचा आणि तो संपणार आहे उद्याला मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत संपेल त्यांचा प्रवास हा शिमग्याचा तर असाच शिमग्याचा आनंद वाढवायचा आणि आमचा उत्सव वाढवायचा हीच अध्यक्षांना विनंती आठवण येते खरी जेव्हा येते शिमग्याच्या निमित्ताने वाघिवण्याचा हा भैरी आणि या वाघिवण्याचा येऊन भैरी या आनंदाची होळी या सातांबे गावात साजरा करून जातो शिमग्या निमित्त त्याबद्दल सगळ्या वाघिवणेकरी गावाला किंवा वाघिवणे गावाला किंवा त्या सगळ्यांना खेळांना या शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि सगळ्यांना हा खेळ आनंदी आनंद उत्सवात जावा
आणि आमच्या सातांबे गावात तुम्ही आलात, आमच्या सगळ्या खेळाचा उत्साह वाढवलात, त्यापासून तुमचा अगदी खरोखर मनापासून आभार या शिमगीच्या निमित्ताने. बोला हर हर वैरी माते की प्रथमकर केल्याने म्हणजे ग्रामस्थांनी आम्हाला वाघिणी केल्यानं सहकार्य केल्यामुळे त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.